नमस्कार. तर म्हणजे ह्या सगळ्या कामाची जी सुरुवात असली ती आम्ही जी सुरुवातीचं शिवजयंती मंडळ जे स्थापन केला पवित्र युवा कला मंडळाच्या जो शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही चालू केलो त्या कार्यक्रमाच्या निमित्तान 2015 पासून आम्ही सगळेजण एकत्र येत गेलो. ह्या संपूर्ण कामात गोंयाभरचे लोक आहोत. संपूर्ण गोवाभरच्या लोकांचे ह्या कामात समर्पण असा, योगदान असा आणि ह्या सगळ्या समर्पणाच्या कामाचेर सगळं काम उभे असा. 2015 जेव्हा तर काम चालू झालं त्या टायमाचेर आमच्या तकलेन हे काही गोष्टी नसले, पण जेव्हा तर काम जेव्हा तर हळूहळू पुढे सरत गेला त्यामुळे अनेक माणसं एकत्र गेली आणि ही जी वास्तू आसली त्या वास्तूचो खंय तरी उद्धार जावचो असो विचार सगळ्यांच्या मनात येलो. पण हे सगळें करत असताना ह्या सगळ्यांनी केलेले जे श्रमदान असा, आर्थिक दान असा, आपलो वेळ असा, आपली नोकरी असा किंवा आता पूजा करण्यावर संतोष असा, मेस्त्री अन्य सहकारी असा, यांच्यानी सगळ्यांनी केलेली जी कामं असा काय ना त्यांची ही सगळी सुवर्णाक्षरान नोंद करण्यासारखी असा. पण ह्यांची नावां सुवर्णाक्षरान नोंद करच्या पयलीं ह्यांची जे घराकडली जी फॅमिली असा, त्यांचे जे मिसेसी असा, त्यांचे सौभाग्यवती असा, त्या सौभाग्यवतींची सुद्धा नावां ही सुवर्णाक्षरान लिवची पडटली. कारण असे म्हटले वता की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या फाटल्यान एखादी स्त्री उभी असा, तशी ह्या सगळ्या ह्याच्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फाटल्यान जे त्यांची घरची मंडळी असा, त्यांची मिसेसी म्हणजे सौभाग्यवती असतले, त्यांची आई असतले, वडील असतले, भाऊ असतले, हे सगळे खंबीरपणे उभे रावले की तुम्ही सरा पुढे सरा, आम्ही काम करा. त्यांच्यानी ह्यांच्या कोणाचेच पाय आमच्या फाटी वडूंक ना. त्यामुळे हे काम पुढे उभे उरलेले असा. म्हणजे ह्या कामाच्या सगळ्याचो जेन्ना आम्ही तुम्ही काहीतरी याची नोंद घेतल्या, ह्या कामाचो जेन्ना काहीतरी इतिहास बरयलो वयतलो त्या टायमाचेर त्या सुवर्णाक्षरान जेन्ना ही नावां बरयली वयतली त्या टायमाचेर ह्या घरची जी मंडळी असा त्यांचे सुद्धा नाव बरोवचे पडटले की ती खंबीरपणे फाटी उरली. त्यामुळे हे काम पुढे उभे रावले. आणि हे काम कित्या खातीर उभे रावले असा, हे फक्त तर हे एक दत्तात्रय देवाचे हे फक्त भक्ती मंदिरच न्हू, तर हे राष्ट्र मंदिर जावचे. ह्या राष्ट्राच्या जी सगळी जी देवळां असा त्यांच्यानी पुढे काम कशे करचे. आता आम्ही हयसर राष्ट्र ध्वजवंदन केले. ज्या टायमाचेर आम्ही हांगासर चालू केले हे त्या पहिल्या दिसा पासून म्हणजे पहिल्या जो स्वातंत्र्य दिन येयलो किंवा 26 जानेवारी येयली त्या दिसा पासून आम्ही हो दिवस साजरो करपाची तयारी केली. हे करता असताना इतलेच आमचे सगळे ध्येय असा की आपले हे सगळे देवाची भक्ती करता असताना आमकां खंय तरी राष्ट्राचे भान असचे. आणि राष्ट्राचे भान असचे म्हणजे कशे फक्त 15 ऑगस्ट सेलिब्रेट केलो किंवा 26 जानेवारी सेलिब्रेट इतल्या पुरतेच न्हू, जाल्यार त्याचा प्लास्टिकचो वापर असा, पर्यावरणाचे रक्षण असा, पाणयाचो विनियोग असा. आता कशें चल्लेले असा की समजा आता आम्ही आता पूजा करता, पूजेक आम्ही भरपूर अन्न प्रसाद करता. प्रत्येक जणांक दिसता कितें तो अन्न प्रसाद कोणाक कमी पडचो न्हू, पण आम्ही खूप अन्न प्रसाद करता पण तो पावान मगे उरता. पण आमची सगळ्यांची धारणा अशी असा की थोडो तो प्रसाद कमी पडल्यार सुरू करता पण तो वेस्ट वचचो न्हू. तो अन्न भायर उडोवचे पडोंक जायना, ते कोणाच्या तरी पोटाक लागूंक जाय. हयसर पाणयाची व्यवस्था असा किंवा अन्य काही व्यवस्था असा, हे सगळ्या जणांनी ह्या पर्यावरणाचो पूर्णपणे विचार करून हे सगळे गोष्टी केल्ले असा. आणि हे सगळे केल्ले गोष्टी असताना हे जे सगळी जी मंडळी असा हे सगळी मंडळी एकत्रितपणे व्यवस्थितरित्या सगळे काम करता. आणि ह्याच्या पुढे हे काम आणि मोठ्या प्रमाणात पुढे उभे रावचे. आणि आमच्या सगळ्यांचे एक ध्येय असा की हे दत्त मंदिर असा, हे दत्त मंदिर देवाची दत्तात्रयांची पूजा करता असा भक्ती मंदिराबरोबरच हे राष्ट्र मंदिर म्हणून पुढे येवचे आणि संपूर्ण देशभरात ह्या मंदिराचो गाजोवाजो जावं एक ह्या सगळ्या हाका नाव मेळचे. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असो कार्यक्रम ह्या जाग्याचेर गेली 40 वर्सां जायत आसा. अशी दत्त जयंती पयलीं जाताली, एक मोठ्या प्रमाणात आम्ही गेल्या 4 वर्सां कडेन करपाक लागल्या. आणि सत्यनारायणाची पूजा ही आमचे 4थें वर्स आणि तशेंच ह्या देवळान ध्वजारोहण करतात. आणि 14 तारखेक 14 ऑगस्टाक जो अखंड भारत हो विषय घेऊन आम्ही अनामवीरांसाठी एक पंटी प्रज्वलित करण्याचे काम करतात. प्रत्येक जे आमच्या भाविक असतात ते एक पंटी पेटयतात, ते 14 तारखेक जातात. असे विविध कार्यक्रम हांगा जायत असतात. आणि दर पौर्णिमा म्हणजे प्रत्येक वर्ष महिन्याक जी पौर्णिमा येता, वर्साच्या 12 महिन्याची पौर्णिमा हांगासर उत्सव मनयलो जाता. दनपारचो महाप्रसाद आणि अशा प्रकारचे विविध कार्यक्रम हांगासर जायत असतात. आणि हे सगळे कार्यक्रम करत जाल्यार आमी जे सगळे जाण आसात जे आमी सुरवाती पासून आसूं या पयलीं पासून आतां कोण आसूं हे सगळे मेळोन एकठांय येवन श्रमदानाच्या आदाराचेर हे सगळे कार्य उभे केल्ले आसा. आणि हे अशा प्रकारचे उभे करत असताना जो आनंद मेळटा, जो एक देवाची भक्ती, देवाचे जे आमकां आशिर्वाद मेळटा, जे म्हणजे कशें आसा जे जावंक शकना ती गोष्ट जेन्ना हात घालता ती अशक्यप्राय ती गोष्ट 1-2 मनशां कडेन जावन वयता. आणि अशे उत्साहांतल्यान आमी हे कार्यक्रम घडोवन हाडटात. एक अपेक्षा म्हटल्यावर आमचे ते आता पत्रकार बांधूनी आमकां ह्या गोष्टीक मातसो हातभार लावपाचो आणि ह्या गोष्टीचो जाता जाता अख्ख्या गोंयान प्रसार करपाचो आणि गोंयच्या भायरय पावोवपाचो प्रयत्न करपाचो. कित्याक आमी ह्या समाजाक, आमच्या हिंदू समाजाक एक एकठांय करपाचो एक आमचो बारीकसो प्रयत्न चल्ला.
तेका आम्ही आमचो अजित बाब हा बाकीचे सगळे कमिटी मेंबर हा म्हणजे सगळे हांगा अशी कमिटी अशी काय ना हांगा सगळो प्रत्येक जण हो कमिटी मेंबर आसा जो आता आम्ही एक कार्य आम्ही चिंतला बाबा आमचं धर्मासाठी आमच्या राष्ट्रासाठी कितें तरी करपाचें एक बारीकसो प्रयत्न हा तेका हांगासून खंयचो तरी आमी एक प्रयत्न सुरू केलेलो आहा त्या बरोबर आमकां एक बारीकशी एक कशी तरी प्रसिद्धी मेळोनी हे सगळ्यांच्या हेचेर पावनी अशें आमी माध्यमा कडल्यान तुमचे कडेन मागता आमकां बरें दिसता कितें हे देवूळ म्हाका दिसता हे गोंया भितर पयलेच देवूळ आसतलें कित्याक अशें श्रमदान करून अशी इतकी झिरोसून वयर येयला ते खरेंच उमेद दिसता आनी खूब खूब कामां जाल्ले आसात आमी चिंतलेले बाबा इतले व्हडले देवूळ उबी जातले कशें पण आमचे सदस्य आहात सगळे जाण मेळोन आमी श्रमदान करून हर रविवाराक आमी हांगा येतात संडे येतात आनी आपल्याक जाय ते आपल्या आमकां हे ना म्हळ्यार हेच करपा जाय तेच करपा पण ऑटोमॅटीक कामां जातात पण हांव आमच्या बाकीच्या सदस्यांक सांगता अशेंच तुमी संडे येवपाचे आनी आपआपले हातभार लावपाचे आनी हेच्या पेक्षा बरें आमकां जावपाचें आसा आनी फ्युचराक आनी हेच्या व्हडले जातले आनी अशें देवाक मुखार प्रार्थना करता हेच्या बरें जावपाचें म्हणून